सर्वांना श्री स्वामी समर्थ. बोरनान अथवा बोरनान म्हणजे नक्की काय आणि मकर संक्रांतीच्या काळामध्येच याला का विशेष महत्त्व आहे? पहिल्या 3 वर्षांमध्येच मुलांचे बोरनान का करावे असे अनेक प्रश्न तुम्हालाही असतील. तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिला सण. हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो, पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरनान. हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो, कार्यक्रमाचा आनंद घेतो, पण नक्की हे बोरनान का बरं करण्यात येते? बोरनान का घातले जाते? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? या लेखामधून बोरनान का घालण्यात येते आणि बोरनानाची तयारी कशा पद्धतीने करतात याची इत्थंभूत माहिती आम्ही देत आहोत. जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरनान नक्की कसे करावे आणि का करावे हे माहीत नाही, त्यांनी नक्की वाचावे. बोरनान हा महाराष्ट्रीय कुटुंबात करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आपल्या लहान मुलांना कसे तयार करावे आणि मुलांसाठी नक्की हे का महत्त्वाचे आहे याची माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या, जेणेकरून पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळांसाठी हा सण योग्यरित्या साजरा करू शकता. सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातले जाते. शिशु संस्कार अशी त्याची व्याख्या आहे. मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते. ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते, त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरनान घातले जाते. यावेळी ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, बेर, करवंद अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. यावेळी इतर लहान मुलांना बोलावलं जातं. नुसती दिली तरी लहान मुलं फळं खात नाहीत, पण अशा खेळातून ते फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते. तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे या निमित्ताने कळते. मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सदृढ राहण्यास बळ मिळते, असे सांगण्यात येते. 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता. बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू या बोरनानामागे असतो. पहिल्या वर्षीच खरं तर बोरनान करतात, मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही. तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे 1 ते 3 वर्षात बाळासाठी बोरनान करता येते. बोरनानासाठी काय तयारी करावी? बोरनानासाठी काय तयारी करावी हे आपण खाली बघूयात. लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो, तसाच हा देखील एक सोहळा असतो. घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता. त्याच्या तयारीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी खालीलप्रमाणे. मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते, त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलींसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असे आणावे. हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात, ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला जातो, ते आणावेत. बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, बाळासाठी छानसा हलकासा मुकुट, फोटो काढण्यासाठी हे दिसायला सुंदर दिसते म्हणून. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यावे अथवा न घ्यावे. आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवावे आणि हा कार्यक्रम करावा. पाट ठेवावा, त्या बाजूला रांगोळी काढावी आणि
आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे. त्यानंतर बाळाला ओवाळावे. पण बाळावरून बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे. हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे. यात एक मजा असते. हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता हे खाते. बोरं, ऊसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते. त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे. आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही परंपरा या लुप्त होत जात आहेत. आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, शास्त्र आहे. त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा. या निमित्ताने एकमेकांसह सलोखा टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य ठरते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.